नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चे प्रकरण 1 आनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणाला सुरुवात केली होती. कालच्या भागामध्ये आपण आनुवंशिकता म्हणजे काय, आनुवंशिकचे उपयोग कोणते, त्यानंतर आपण भाषांतरण म्हणजे काय, स्थानांतरण म्हणजे काय, उत्परिवर्तन म्हणजे काय इथपर्यंतचा भाग आपण शिकलेलो आहोत. आता इथून पुढे असणारा भाग आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा उत्क्रांती. आता उत्क्रांती म्हणजे काय, तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक असा जो बदल आहे, अत्यंत सावकाशपणे होणारा क्रमिक बदल जो आहे त्याला उत्क्रांती असं म्हटलं जातं. म्हणजे काय होतं, उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की मानवाचा जो विकास आहे तो क्रमाक्रमाने होत गेला. मानवाचे जे वंशज आहेत ते म्हणजे कोण आहेत, तर माकड. आता माकड हे जे असतं ते वृक्षावर राहतं, त्याला 4 पाय असतात, शेपूट असते. पुढे त्याचा क्रमाक्रमाने विकास होत गेला. म्हणजे पहिल्यांदा तो झाडावरून खाली उतरला, मग ते 4 पायांवर चालले, नंतर त्याला त्या 2 हातांचा उपयोग होईनासा झाला, मग 2 पायांवर तो चालायला लागला, 2 मोकळे झाले, मग 2 हात झाले, पुढे पुढे 2 पाय झाले, नंतर त्याला शेपटीचा उपयोग होईनासा झाला, मग ते शेपूट निघून गेलं आणि त्या ठिकाणी काय आलं, माकड हाड आलं. असा माणसाचा क्रमाक्रमाने विकास होत गेला आणि आजचा मानव तयार झाला. म्हणजे हा जो बदल आहे तो अत्यंत सावकाश रीतीने झाला आहे. याच्यासाठी कोट्यवधी वर्ष लागली आणि म्हणून म्हटलं की उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल, त्याला आपण काय म्हणतो, उत्क्रांती असं म्हणत असतो. आता आणखीन काय व्याख्या करता येईल त्याची, तर नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात, ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. म्हणजे मागाशीच उदाहरण त्याला लागू पडतं की पहिल्यांदा आपण कोण होतो, वानर होतो, आणि त्याच्यानंतर आपल्यामध्ये क्रमशः बदल होत गेले. याच्यासाठी अनेक पिढ्यांमध्ये बदल होत गेलेले आणि नवीन जाती निर्माण झाली, ती म्हणजे कोणती, मानव. आता सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हतं. कधी 3.5 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. आता सुरुवातीला साधी मूलद्रव्य अस्तित्वात आहे, असं सुरुवातीला साधी मूलद्रव्ये अस्तित्वात आली असेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि त्याच्यामुळे काय तयार झालं, सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली. कशापासून, साध्या मूलद्रव्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुग त्या ठिकाणी तयार झालेली पाहायला मिळते. परत या सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची जी संयुग आहे तर त्यांच्यापासून गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे, मग त्याच्यामध्ये कशाचा समावेश होईल, तर प्रथिने आणि केंद्रकाम्ले ही काय आहेत, गुंतागुंतीची
सेंद्रिय संयुगे. तर ही कशापासून तयार झाली? सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारच्या साध्या संयुगापासून तयार झाली. त्यानंतर सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून प्राचीन पेशी तयार झाल्या. या प्राचीन पेशीमध्ये बदल होत गेले. म्हणजे कशामुळे बदल होत गेले? तर त्यांनी आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण करून त्यांची वाढ झाली असावी आणि मग नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार ज्यांनी सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेतलं त्यांची चांगली वाढ झाली व इतर नष्ट झाले असावे. आता या ठिकाणी हे जे नैसर्गिक निवडीचं तत्व आहे तर त्यालाच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं. मग हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे? तर सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन सजीवांची काय होते? चांगली वाढ होते. आणि जर त्यांना परिस्थितीशी जुळवून घेता आलं नाही तर ते काय होतात? नष्ट होतात. यालाच काय म्हटलं जातं? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत किंवा नैसर्गिक निवडीचं तत्व असं म्हटलं जातं. तर आज मी तिला पृथ्वी तलावर वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यवधी प्रजाती, मग त्यांच्यामध्ये आकारामध्ये विविधता आहे, म्हणजे आकार त्यांचे वेगवेगळे, जटिलता आहे, म्हणजे काही साधी रचना आहे, काही मध्ये गुंतागुंतीची रचना आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ अमिबा म्हटलं तर त्याच्यामध्ये एकच पेशी, पण मानव म्हटला तर तो बहुपेशीय प्राणी. म्हणजे त्याच्यामध्ये काय काही सरळ आहेत, साधी आहेत आणि काही मध्ये जटिलता आहे. आकारामध्ये सुद्धा त्यांच्या काही भिन्नता आहे. आता सर्वप्रथम एकपेशीय अमिबा पासून ते आपल्याला महाकाय देवमाशापर्यंतचे प्राणी सृष्टीमध्ये आढळतात. एकपेशीय क्लोरेला पासून ते विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत आपल्याला सजीव आढळतात. म्हणजे थोडक्यात सजीवांची जी उत्पत्ती आहे तर ती साध्या आणि सरळ प्राण्यांपासून म्हणजेच एकपेशीय प्राण्यांपासून बहुपेशीय म्हणजेच साध्यापासून गुंतागुंतीची रचना असलेल्या सजीवांपर्यंत झालेली. त्याला थोडक्यात सजीवांची उत्क्रांती किंवा सजीवांचा क्रमविकास असं त्याला म्हटलं जातं आणि ते सर्वमान्य झाले. उत्क्रांतीचा सिद्धांत, तर या उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणजे काय? हा पुढचा मुद्दा आहे आपला, उत्क्रांतीचा सिद्धांत. आता उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये काय सांगितले की पहिला जो सजीव आहे म्हणजे पहिला सजीव पदार्थ किंवा त्याला जीवद्रव्य असं आपण म्हणतो, तर पहिला सजीव पदार्थ किंवा जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला आणि त्याच्यापासून एकपेशीय सजीव तयार झाले. त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आले आणि अधिक मोठे व जटिल सजीव विकसित झाले. सजीवातील बदल आणि विकास जो आहे तो सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. आता बदल आणि विकास सर्वव्यापी आणि सर्व अंगांनी होत गेला म्हणजे काय? की आता उदाहरणार्थ मानवाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मानवामध्ये एकाच वेळी हात, पाय, डोके याचा सर्व बाजूनी काय होतो? विकास होतो. हाताची वाढ होते, पायाची वाढ होत नाही, असं कधी होत नाही. सर्व अंगांनी म्हणजे सर्व बाजूनी काय होत असतो? विकास होत असतो. असंच सजीवांमध्ये होत गेलं. क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. मग त्यांची रचना भिन्न होती, कार्य भिन्न होते. म्हणजे भिन्न रचना आणि भिन्न कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास झाला. भिन्न रचना व भिन्न कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास झाला. त्यालाच आपण काय म्हणत असतो? उत्क्रांती म्हणत असतो. मग या उत्क्रांतीचे पुरावे सुद्धा असले पाहिजेत. मग त्याच्याशिवाय आपल्याला त्याला पुष्टी देता येणार नाही, त्याचं समर्थन आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून पुढचा जो माझा मुद्दा आहे तो म्हणजे उत्क्रांतीचे पुरावे. उत्क्रांतीचे पुरावे. तर उत्क्रांतीचे जे पुरावे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे. मग त्याच्यामध्ये बाह्यरूपिकीय पुरावे
म्हणजे बाहेरून कशी रचना सारखी होती का काय होती त्याच्यानुसार. दुसरं म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. पहिलं बाह्य रूपिकीय पुरावे. दुसरं शरीर शास्त्रीय पुरावे. आता आपण याच्यातला एक एक मुद्दा घेऊ. आता बाह्य रूपिकीय पुरावे म्हणजे काय असतं, तर प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या किंवा वनस्पतीमध्ये घ्यायचं झालं तर पानांचा आकार, शिराविन्यास, यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावे हे सिद्ध होतं. आता उदाहरणार्थ तुम्ही जर कुत्रा पाहिला तर त्यांची तुम्ही डोळ्यांची रचना पहा, कान पहा, नाकपुड्या पहा, किंवा तुम्ही मेंढी पहा, मेंढीची रचना पहा, त्यांचे डोळे पहा, कान पहा, नाकपुड्या पहा, यांची रचना जी आहे ती आपल्याला सारखी दिसते. त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की त्यांचा उगम समान आहे आणि ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावे हे त्याच्यावरून काय होतं, सिद्ध होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, बाह्यरूपकीय पुरावे. आलं का लक्षात? आता दुसरा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. आता शरीरशास्त्रीय पुरावे याचा अर्थ काय, तर बाहेरून त्यांच्यामध्ये साम्य नसतं, परंतु आतमध्ये जी काही हाडांची रचना आहे, स्नायूंची रचना आहे, तर याच्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं आणि त्याच्यावरून जे काही सांगितलं जातं, जी उत्क्रांती झाली असं सांगितलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, शरीरशास्त्रीय पुरावे. विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्क्रांतीचे पुरावे पाहतो, त्याच्यामध्ये शरीरशास्त्रीय पुरावे आपण पाहतो. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की बाहेरून जरी रचना सारखी नसली तरी आतमध्ये हाडांच्या रचनेमध्ये साम्य असतं. आता उदाहरणार्थ मांजरीचा पाय बघा, इथे मी आकृती काढली. मांजरीचा पाय, वटवागळाचा पंख, देवमाशाचा पर आणि मानवाचा हात यांची जर आपण आतून रचना पाहिली, तर ती आपल्याला अशी दिसेल. मग त्याच्यावरून तुम्हाला असं दिसेल की जे सांध्यांची हाडं आहेत तर त्यांची जी रचना आहे तर ती तुम्हाला सर्वसाधारणपणे सारखी पाहायला मिळते. मग याच्यावरून या सगळ्यांचे जे पूर्वज आहेत तर त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावे असं आपल्याला पाहायला मिळते. आता पुढचा जो पुरावा आहे तो म्हणजे कोणता, अवशेषांगी. पुढचा जो पुरावा आहे तो म्हणजे कोणता, अवशेषांगी. आता अवशेषांगीची व्याख्या काय करता येईल, सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या, ऱ्हास पावलेल्या म्हणजेच नाश पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांग म्हणतात. सजीवामध्ये ऱ्हास म्हणजे काय, नाश पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांगे असं म्हटलं जातं. आता मानवाला निरुपयोगी असणारं आंतरपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. म्हणजे आपल्यामध्ये जरी त्या आंतरपुच्छचा उपयोग होत नसला तरी रवंथ करणाऱ्या प्राण्यांना मात्र या आंतरपुच्छाचा उपयोग होतो आणि म्हणून आंतरपुच्छ हे मानवामध्ये असणारं काय आहे, अवशेषांग आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर त्याची जी रचना आहे ही सर्वसाधारणपणे अशी असते.
तुम्ही जर आकृतीमध्ये पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की या ठिकाणी मोठे आतडे असते, या ठिकाणी लहान आतडे असते आणि या ठिकाणी आंतरपुच्छ असते. आता या आंतरपुच्छाचा मानवाला उपयोग होत नाही, परंतु रवंथ करणाऱ्या प्राण्यांना याचा उपयोग होतो. आणि म्हणून मानवामध्ये असणारं जे अवशेषांग आहे ते म्हणजे कोणतं? आंतरपुच्छ. हे मानवामध्ये असणारं काय आहे? अवशेषांग आहे. किंवा जर तुम्ही पाहिलं तर आपल्या तोंडामध्ये दातांच्या सगळ्यात शेवटी अक्कलदाढ येते असं आपण म्हणत असतो. पण त्या अक्कलदाढीत आपल्याला काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. म्हणजे ते सुद्धा एक काय आहे? अवशेषांग आहे. किंवा बघा, माकडाला काय असते? शेपटी असते. परंतु आपल्याला मानवाला शेपटीच्या ऐवजी त्या ठिकाणी काय आहे? माकड आहे. म्हणजे त्या माकडाला शेपटीच्या शेवटी असणारा जो भाग आहे की ज्याला आपण माकडहाड म्हणतो, तर त्याचा शेपटी वळवण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे माकडाला त्याचा उपयोग आहे, परंतु मानवाला त्याचा उपयोग आहे का? नाही. म्हणून माकडहाड हे मानवामध्ये असणारे काय आहे? अवशेषांग आहे. आता पुढचा जो पुरावा आहे तो म्हणजे कोणता आहे? पुराजीव विषय. पुरावे किंवा त्यालाच जीवाश्म विज्ञान असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर कोट्यावधी वर्षापूर्वी पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तीमुळे सजीव जे आहेत ते जमिनीखाली काढले गेले. आता या जीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षितपणे राहतात, तर त्यांना काय म्हटलं जातं? जीवाश्म असं म्हटलं जातं. पूर, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या आपत्तीमुळे सजीव काढले जातात आणि या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, त्यांना काय म्हटलं जातं? जीवाश्म असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ तुम्हाला माहिती सगळ्यांना, तुम्ही डिस्कवरी वगैरे पाहता तर त्याच्यामध्ये डायनासोर्स नावाचा जो प्रचंड महाकाय प्राणी होता, तर त्याचे अवशेष आपल्याला आज देखील पाहायला मिळतात. आता बघा, एखादा सजीव जर मृत पावला तर त्याच्यामध्ये असणार C14 हा जो कार्बन आहे तर त्याचा ऱ्हास होतो, परंतु C12 हा किरणोत्सारी नसल्याने त्याचा ऱ्हास होतो. मग C14 आणि C12 म्हणजे कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर स्थिर न राहता सतत काय राहतं? बदलत राहतं. आणि C14 व C12 शी गुणोत्तर काढून आपल्याला काय करता येतं? कालमापन करता येतं. त्यालाच काय म्हटलं जातं? कार्बनी कालमापन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? कार्बनी कालमापन असं म्हटलं जातं. मुलांनो, हे लक्षात ठेवा की कार्बनी कालमापन म्हणजे काय, असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढचा जो पुरावा आहे तो म्हणजे भ्रूणविषयक पुरावे. भ्रूणविषयक पुरावे म्हणजे सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये गर्भामध्ये सजीवांची जी रचना आहे, मग त्याच्यामध्ये माकड असेल, मासा असेल, मानव असेल, तर यांची जी सुरुवातीची जी रचना आहे तर ती कशी होते? सारखी दिसते. मग त्याला काय म्हटलं जातं? भ्रूणविषयक पुरावे. पण त्याच्यामध्ये नंतर काय होत जातात? बदल होत जातात. पण सुरुवातीची जी काही अवस्था आहे तर त्या कशा आहेत? सारख्या आहेत. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचे जे वंशज आहेत ते एक आहे. त्यांचा उगम एकाच पूर्वजापासून झाला असावा हे त्याच्यावरून काय होतं? सिद्ध होतं. त्याला काय म्हटलं जातं? भ्रूणविषयक पुरावे. आता पुढे जे आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की काय असतं? डार्विन या शास्त्रज्ञ, याच्यात मी फक्त नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगितला होता, त्याच्यामध्ये फक्त मी डार्विन या शास्त्रज्ञाचे नाव घेतले. डार्विन या शास्त्रज्ञाने काय केलं? विविध प्रदेशातील वनस्पती आणि प्राण्यांचे
असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून पुढे सक्षमते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. आता सक्षमते जगतील याचा अर्थ काय की सजीव जेव्हा वातावरणामध्ये वाढत असतात, सृष्टीमध्ये वाढत असतात, तर त्यावेळी त्यांच्यामध्ये स्पर्धा होत असते आणि ते काय करत असतात, परिसराशी अनुकूलन साधत असतात. मग अनुकूलन जर साधलं गेलं तर ते जगतात आणि त्यांना जर अनुकूलन साधता आलं नाही तर ते जगत नाही. म्हणूनच तिथे म्हटलंय सक्षम ते जगतील आणि जे सक्षम असणार नाही ते जगणार नाही. आता आपल्याला उदाहरणार्थ माहिती की आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो की पांढरे कपडे घालतो, त्यामुळे आपल्याला उष्णता कमी लागते. हिवाळ्यामध्ये काय करतो, खूप थंडी लागते म्हणून आपण स्वेटर घालतो. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आता उदाहरणार्थ आपल्याकडे कमी थंडी असते आणि जर आपण हिमालयावर भ्रमण करण्यासाठी गेलो, हिमालय चढायचं ठरवलं आणि त्या ठिकाणचं हवामान जर आपल्याला सूट झाले नाही तर आपण त्या हवामानाशी अनुकूलन साधू शकलो नाही तर आपण जगणार नाही. पण अनुकूलन साधू शकलो तर आपण तो टप्पा व्यवस्थितरित्या पार करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात सक्षमते जगते. आणि त्याच्यावरून त्याने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय केला, प्रसिद्धी दिला. ओरिजिन ऑफ स्पेसिस किंवा इंग्लिशमध्ये त्याला स्पेसिस म्हणतात. तर ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तक त्याने काय केलं, प्रसिद्ध केलं. पुढे जो आहे तो लॅमार्क हा सुद्धा एक काय होता, शास्त्रज्ञ होता. तर लॅमार्क हा शास्त्रज्ञ असं म्हणतो की उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात. सजीवांच्या शरीर रचनेत काय होतात, बदल होतात व बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो. आता तुम्ही जर पाहिलं साप किंवा सरडा, साप सुरळी, तर यांची रचना तुम्हाला सर्वसाधारणपणे सारखी दिसेल. सापाला पूर्वी पाय होते परंतु पुढे पुढे या पायांचा त्याला उपयोग होईनाचा झाला. आता तुम्ही म्हणाल का उपयोग होईनाचा झाला, कारण साप हा काय करतो, बिळामध्ये राहतो. मग बिळामध्ये जाण्यासाठी शरीराची रचना कशी पाहिजे, अनुकूल पाहिजे. म्हणून पुढे पुढे त्या पायांचा त्याला उपयोग होईनाचा झाला आणि मग त्याचे पाय काय झाले, नष्ट झाले आणि तो सरपटत चालला. म्हणजे त्याला म्हणतात की उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात आणि त्या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो. हा सिद्धांत लॅमार्कने सांगितला म्हणून त्याला लॅमार्कवाद असं म्हटलं जातं. परंतु पुढे हे सुद्धा काय ठरलं, खोटं ठरलं आणि मग पुढे जाती उद्भवाला. जाती मित्रांनो, आपण जाती उद्भव पाहत होतो. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या करू शकणाऱ्या सजीवांच्या गटाला जाती असं म्हटलं जातं. आता ही प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढते. त्याचा आहार, विहार, फलन क्षमता, समागम क्षमता या सगळ्या काय असतात, भिन्न असतात. म्हणजे वेगवेगळ्या भौगोलिक स्थितीमध्ये आहार वेगळा असतो, फलन क्षमता वेगळी असते, समागम क्षमता वेगळी असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक जाती एकमेकांहून काय असतात, भिन्न असतात, वेगवेगळ्या असतात. एका जातीपासून दुसरी जात तयार होत असते. मग ती एका जातीपासून दुसरी जात कशामुळे होते, तर जनुकीय बदल होत असतात आणि हे जनुकीय बदल होतात असल्यामुळे एका जातीपासून दुसरी जात काय होत असते, निर्माण होत असते. या सगळ्यालाच आपण काय म्हणतोय, जाती उद्भव असं म्हणतोय. आता शेवटचा आपला मुद्दा आहे मानवी उत्क्रांती. आता मानवाची उत्क्रांती ही कशापासून झाली मी तुम्हाला सांगितलं, पण त्याच्यापेक्षा आपलं डिटेल मध्ये पाहायचं झालं तर 7 कोटी वर्षापूर्वी लेम्यू सारखे प्राणी, लेम्यू सारखे म्हणजेच काय, माकडासारखे दिसणारेच होते. तर ते 7 कोटी वर्षापूर्वी होते, त्यांना लेम्यू असं नाव होतं. पुढे
म्हणजे ते काय करायचे, वृक्षावर राहायचे, म्हणून त्यांना लेम्य असं नाव होतं. पुढे ते वृक्षावरून खाली उतरले, 4 पायांवर चालायला लागले. त्यांना इजिप्ती पिथिकस असं त्यांना म्हटलं जातं. ती किती वर्षापूर्वी होते, 4 कोटी वर्षापूर्वी. परत त्यांचा विकास झाला आणि ट्रायोपिथिकस हे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आले. त्याच्यानंतर रामापिथिकस हे 1 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले मानव, ते बुद्धिमान होते मात्र. म्हणजे रामापिथिकस हे अतिशय बुद्धिमान असे मानव होते. पुढे ऑस्ट्रेलोपिथिकस हे 40 लाख वर्षापूर्वी होते. म्हणजे प्रत्येक स्टेपला त्यांचा विकास होत गेला. त्याच्यानंतर कुशल मानव अस्तित्वात आले, ते 20 लाख वर्षापूर्वी. त्याच्यानंतर ताठ चालणारा मानव अस्तित्वात आला, तो 15 लाख वर्षापूर्वी. आणखीन त्याच्यामध्ये विकास झाला. निएंडरथॉल नावाचे मानव अस्तित्वात आले, ते 1,50,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आले. आणि त्याच्यानंतर क्रो-मॅग्नन नावाचे मानव 50,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आले. म्हणजे असा क्रमशः विकास त्यांच्यामध्ये होत गेलेला पाहायला मिळतो. त्यालाच आपण मानवी उत्क्रांती म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांती विषयी आणि उत्क्रांती कशी झाली, त्याचा सिद्धांत, उत्क्रांतीचे जे वेगवेगळे पुरावे आहेत ते पण आपण विस्तृत रीतीने पाहिले. आजचा व्हिडिओ जर तुम्ही अत्यंत शांत रीतीने आणि मनपूर्वक जर पाहिला तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जे प्रश्न देणार आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील आणि ती तुम्ही निश्चितपणे सोडवू शकाल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे माझा जो पुढचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला सर्वात प्रथमतः तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा देखील व्हिडिओ तुम्हाला अत्यंत आवडेल. तुम्ही तो व्यवस्थित ऐका आणि त्याच्या खालच्या प्रश्नांची व्यवस्थित रीतीने उत्तर द्याल. म्हणजे तुम्हाला 10वीचा जो पेपर आहे विज्ञान भाग 2चा तो सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होईल अशी आशा करतो. आणि पहिलं जे विज्ञान भाग 2 मधील पहिलं जे प्रकरण आहे ते या ठिकाणी संपतं.